इकडे ये. करा सुरू. करू सुरुवात. होत आहे. सुरू करा. ताई करू सुरुवात. हो हो हो, सुरू करा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दौ कृष्णौ वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धार नीलोत्पला शल्यग्राहवति कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैर्नदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधना बोधितं लोके सज्जनशतपदैर्हरः पेपीयमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिवः वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः इति श्रीमद्भगवद्गीता न्यासध्यानादि अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया टविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. ताई माझा आवाज येतोय ना? होत आहे, छान येतोय. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परन्निधानं त्वमव्यय शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. वेदाकडून जाणण्याला योग्य असे अविनाशी ब्रह्म तू आहेस. या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस. अव्यय व शाश्वत अशा धर्माचे रक्षण करणारा आणि सनातन असा पुरुष तू आहेस असे मला वाटते. देवा तू अक्षर औटविये मात्रेसी पर श्रुती जयाचे घर निघा ताई. गिरसित हळू निघा, आहाती. थोडं हळू निघा. फास्ट होते थोडं. शांत. हळू निघा थोडं. काय बोलल्या? हळू निघा म्हणलं थोडं. फास्ट होते, फास्ट. हळू घेऊ? हा. हळूहळू घेऊ का? हा, हळू निघा थोडस. हळू घ्या. फास्ट नको. हा हा. हा. देवा तू अक्षर औटाविये मात्रेसी पर श्रुती जयांचे घर गिवसित आहाती. देवा आपण परब्रह्म आहात. आपण ओंकाराच्या 3.5 मात्रांच्या पलीकडे आहात व आपले ठिकाण वेद शोधित आहेत. जे आकारांचे आयतन, जे विश्व निक्षेपैक निधान, ते अव्यय तू गहन अविनाशजी. जे आकार मात्राचे घर, जे विश्वरूपी ठेव्याची एकच खान, असे जे अविकार गहन व अविनाश ते महाराज आपण आहात.
तू धर्माचा बोलावा अनादि सिद्ध तू नित्य नवा जाणे मी सदती सावा पुरुष विशेष तू धर्माचा जिव्हाळा आहेस, तू मूळचाच सिद्ध आहेस व नित्य नवा आहेस. तू 36 तत्वाहून निराळा असा सदतीसावा एक अलौकिक पुरुष आहेस असे मी जाणतो. अनादिमध्यात मनंत वीर्यमनंत बाहुं शशि सूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्. ज्याला आदि नाही, मध्य नाही व अंत नाही, ज्याच्या पराक्रमाला अंत नाही, ज्याचे बाहू अनंत आहेत, चंद्र व सूर्य ज्याचे नेत्र आहेत, दीप्यमान अग्नी ज्याचे मुख आहे व आपल्या तेजाने जो या विश्वाला जणू काय जाळून टाकीत आहे असा तुला मी पाहत आहे. तू आदि मध्यांतरहितू स्वसामर्थ्ये तू अनंतू विश्वबाहू अपरिमितू विश्वचरण तू आदि मध्य व अंतरहित आहेस. स्वतःच्या सामर्थ्याने तू अनंत आहेस. तुला सर्व बाजूंनी असंख्य हात व पाय आहेत. जगातील सर्व हात व पाय हे तुझे हात व पाय आहेत. तुझ्या स्वरूपाला मर्यादा नाही. पै चंद्र चंडाशू डोळा दावितासी कोप प्रसाद लीळा एका सुरसी तमाचिया डोळा एका पाळितोसी कृपा दृष्टी. चंद्र व सूर्य या तुझ्या डोळ्यांनी तू कोपाच्या व कृपेच्या लीला दाखवित आहेस व तू कोणावर कोप कटाक्षाने रागवतोस व कोणाचा कृपा दृष्टीने संभाळ करतोस. जी एव विधा तू ते मी देखतसे हे निरुते पेटले प्रयाग्नीचे उजिते तैसे वक्त्र हे तुझे. तेव्हा मी याप्रमाणे तुझे हे स्वरूप खरोखर पाहत आहे. पेटलेल्या प्रलयाच्या अग्नीचे ते जसे असावे तसे हे तुझे तोंड आहे. वनी वेणी पेटले पर्वत कवळुनी ज्वाळांचे उभट उठत तैसी चाटी दाढा दात जीभ लोळे. वणव्याने चोहोकडून पर्वत पेटला म्हणजे जसा ज्वालांचा भडका उठतो त्याप्रमाणे दात व दाढा चाटीत असलेले जीभ लोळत आहे. इये वदनीचिया उभा आणि जी सर्वांग कांतीचिया प्रभा विश्वतातले अतिक्षोभा जात आहे. या तोंडाच्या उष्णतेने आणि सर्व शरीराच्या तेजाने प्रकाशाने संतप्त झालेले विश्व अतिशय खवळले आहे. द्यावा पृथिव्योरिदमन द्यावा पृथिव्योरिदमंतरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपं ग्रन्थवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. स्वर्ग व पृथ्वी यांच्यामधील हा सर्व प्रदेश अंतरिक्ष तू एकट्याने व्यापलेला आहेस. सर्व दिशाही एकट्याने व्यापले आहेत आणि हे विश्वरूपा हे तुझे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे. काजे काजे दौर्लोक आणि पाताळ पृथ्वी आणि अंतराळ अथवा दश दिशा समाकुळ दिशा चक्र किंवा जे स्वर्ग आणि पाताळ पृथ्वी आणि अंतरिक्ष अथवा 10 दिशा आणि सर्व क्षितिज हे अवघेची तुवा एके भरले देखत आहे कौतुके परी गगनासही सकट भयानके अल्पविजे जेवी. वर सांगितले सर्व तू एकट्याने भरलेले आहे हे मी कौतुकाने पाहत आहे. परंतु जसे एखाद्या भयंकर वस्तूने आकाश सुद्धा सर्व जग बुडवावे तसे तुझ्या भयंकर स्वरूपाने वरील सर्व ठिकाणे व्यापलेली मी पाहतो. ना तरी अद्भुत रसाची कल्लोळी जाहली 14ही भुवनासी कडियाळी तैसे आश्चर्याची मग मी आकळी काय एक. अथवा ज्याप्रमाणे अद्भुत रसाच्या लाटांनी 14ही भुवनांना वेढा पडावा त्याप्रमाणे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे. मग मी कशा कशाचे आकलन करावे. नावरे व्याप्ती हे असाधारण हे 6वे रूपाचे उग्रपण सुख दुरी गेले परी प्राण विपाये धरी जग. त्याची विश्वरूपाची व्यापकता विलक्षण असल्यामुळे
तुझे आकलन होत नाही, या विश्वरूपाची प्रखरता सहन होत नाही, यामुळे सुख तर दूरच राहिले, परंतु जग हे आपले प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिले आहे. देवा ऐसे देखोनी तुते, नेनो कैसे आले भयाचे भरिते, आता दुःख कल्लोळी झळंबते तिनी त्रिभुवने. देवा अशा प्रकारच्या तुला पाहून भयाची भरती कशी आली हे कळत नाही. प्रस्तुत दुःखाच्या लाटात तिन्ही लोक तटंगड्या खात आहेत. एरवी तुझ महात्म्याचे देखणे, तरी भय दुःखासी का मिळवणे, परी हे सुख नव्हेची जेणे गुणे, ते जाणवत आहे मज. सहज विचार करून पाहिले तर तू जो महात्मा त्यांचे दर्शन झाले तर भय व दुःख याचा योग का व्हावा, परंतु विश्वरूपाचे दर्शन दर्शन सुख व सुखकारक ज्या कारणामुळे होत नाही ते कारण मला आता कळून आले आहे. जव तुझे रूप नोहे दिठे, तव जगासी संसारिक गोमटे, आता देखलासी तरी विषय विटे, उपनला त्रासू. जोपर्यंत तुझे रूप दृष्टीत पडले नाही तोपर्यंत जगास विषय मुख चांगले वाटते, विषय सुख चांगले वाटते. आता ज्या अर्थी तुझ्या स्वरूपाचे दर्शन झाले त्या अर्थी विषयाचा वीट आल्यामुळे कंटाळा उत्पन्न झाला आहे. देवीची तू ते देखली यासाठी, काय सहता तुझ देवो येईल मिठी, आणि नेदी तरी शोक संकटी राहो केवी. ज्या अर्थी तुझ्या स्वरूपाचे दर्शन झाले त्याचप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर तुला एकदम मिठी देता येईल काय, येईल काय बरे. आलिंगन जर न द्यावे तर शोक संकटात कसे राहावे. म्हणून मागा सरो तव संसारू, अडवितये तसे अनिवारू, आणि पुढा तू तव अनावरू नयेसी घेवो. म्हणून तुला मिठी न देता मागे सरावे तर अनिवार्य असा हा जन्म मरण रूप संसार मागे सरण्याला आडवा येतो, आणि पुढे असणारा तू तर अनावर असल्या कारणाने आकळता येत नाहीस. ऐसा माझा रिलिया साकडा, बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा, ऐसा हा ध्वनी जी पुढा चोजवला मज. अभिप्राय याप्रमाणे मध्येच असलेल्या संकटात सापडलेल्या बिचाऱ्या त्रैलोक्याचा होरपळा होत आहे असा माझा खरोखर अभिप्राय झाला आहे. जैसा आरंभळला आगी समुद्रा, जैसा आरंभळला आगी समुद्रा ये निमावया लागी, तव कल्लोळ पाणीयाची तरंगी आगळा बिहे. जसा अग्नीने पोळलेला मनुष्य थंड होण्याकरता समुद्राजवळ येतो त्यावेळी खवळलेल्या पाण्याच्या लाटांनी जसा तो अधिकच भितो, तैसे या जगासी जाहले, तू ते देखून तळमळीन ते ठेले, या माझी पैल भले ज्ञान सुरांचे मेळावे. या जगाची तशी स्थिती झाली आहे. तुला पाहून तुझ्या विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर ते तळमळत राहिले. यापैकी पलीकडे गेलेले जे ज्ञान संपन्न देवाचे चांगले समुदाय आहेत, आम्ही हि त्वां सुरसंघा विशन्ति, केचित् भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति, स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्ध संघा, स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. हे देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत. कोणी भयभीत होऊन हात जोडून तुझे स्तवन करीत आहे. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करीत आहे. हे तुझे अंगिके तेजे, जळूनी सर्व कर्मांची बीजे, मिळत तुझा आतून जे सद्भावेसी. हे ज्ञानसुरांचे समुदाय तुझ्या अंगाच्या तेजाने सर्व कर्मांची बीजे जी अज्ञान वासना वगैरे ती जाळून आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिळतात. आणि एक सावया भयभीरू, सर्वस्वे धरुणी तुझी मोहरू, तुझ प्रार्थिता ती करू जोडोनी या. आणखी कित्येक जे स्वभावता भयभीत झालेले आहेत ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करून हात जोडून तुझी प्रार्थना करतात. तेव्हा अविद्या नवी पडिलो, जी विषय वागुरे आतुडलो, स्वर्ग संसाराची आसा कडलो दोही भागी.
हे देवा, आम्ही अज्ञान रूपी समुद्रात पडलो आहोत. महाराज, विषय रूपी जाळ्यात गुंतलो आहोत. हे स्वर्ग आणि संसार या दोहांच्या कचाटीत सापडलो आहोत. ऐसे अमुचे सोडवणे, तुझ वाचोनी किजेल कवने. तुझ शरण गा सर्व प्राणे, म्हणत देवा. असे असे जे आम्ही त्या आमची मुक्तता सोडवणूक तुझ्या वाचून कोण करील. देवा, आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोत, असे ते म्हणतात. आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्याधर समूह विविध, जे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन. आणि महर्षी अथवा सिद्ध कृतार्थ पुरुष अथवा विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय हे तुला आशीर्वाद देतात, तुझा जय जयकार करतात, तुझे कल्याण असो असे म्हणतात आणि स्तुती करतात. रुद्रादित्या वसूयेच साध्या, विश्वेश्विनो मरुतश्चोष्म पाश्च. गंधर्वयक्ष गंधर्वयक्षासुर सिद्ध संघा, वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. एकादश रुद्र, द्वादश आदित्य, अष्टवसु आणि साध्य अष्टवसु, साध्य, विश्वदेव, अश्विन कुमार, वायू, पितर, गंधर्व, यक्ष, असुर व सिद्ध सिद्ध यांचे समुदाय सर्व विस्मयुक्त झालेले तुझ्याकडेच पाहत आहेत. हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसुहन साध्य आगवे, अश्विनो देव विश्वदेव विभवे, वायू ही हे जी. हे 11 रुद्र आणि 12 आदित्य यांचे समुदाय, 8 वसु व साध्य नावांचे 12 देव, हे सर्व 2 अश्विनी कुमार, वैभवयुक्त विश्वदेव आणि वायुदेवता देखील हे महाराज, अवधारा, पितरहन, गंधर्व, पैल यक्षर यक्षरक्षोगण सर्व, जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक. ऐका, पितर आणि गंधर्व पलीकडे असलेले यक्षांचे व राक्षसांचे सर्व समुदाय, महाराज, इंद्र ज्यामध्ये श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध आदी करून, हे आगवेची आपुलिया लोकी, सोत्कंठित अवलोकी, हे महामूर्ती दैविकी पाहता आहाती. हे सर्व आपल्याला हे सर्व आपल्याला लोकात उत्कंठेने आपली दिव्य मूर्ती पाहत आहेत. हे पहा. मग पाहता पाहता प्रतिक्षणी विस्मित होऊन अंतःकरणी करीत निज मुकुटी ओवाळणी प्रभूजी तुझ. मग पाहत पाहत कित्येक क्षणात मनामध्ये चकित होऊन हे देवा तुला आपल्या मुकुटाने ओवाळीत आहेत. ते जय जय घोष कलरवे, स्वर्ग गाजविताती आघवे, हे विठ्ठल लाटावरी बर्वे कर संपुट. त्या जय जय अशा घोषाच्या मंजूळ शब्दाने ते सर्व नम्रता रूपी वृक्षांच्या करतात व आपले दोन्ही हात चांगले जोडून मस्तकावर ठेवतात व नमस्कार करतात. तिये विनय द्रुमाची आरवी, सुरवाडली सात्विकांची माधवी, म्हणून कर संपुट पल्लवी होतासी फळ. त्या नम्रता रूपी वृक्षांच्या अरण्यामध्ये अष्टसात्विक भावरूपी वसंत ऋतू अनुकूल झाला, म्हणून त्यांच्या कर संपुट रूपी पालवीला तू फल प्राप्त झाला आहेस. रूपम महत्ते बहुवक्र नेत्रम, महाबाहो बहुबाहुर्पादम, बहुदरम बहुद्रंष्ट्राकरालं, दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहम. हे महाबाहो श्रीकृष्णा, अनंत मुखे व नेत्र असलेले, अनंत बाहू, मांड्या व पाय असलेले, अनंत उदरे असलेले, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून लोक तसाच मी देखील व्याकुळ झालो आहे. जी लोचना भाग्य उदेले, जीवा सुखाचे सुयाने पाहिले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूप ही. महाराज, ज्यांनी देवांनी वगैरे जे तुझे आगाध विश्वरूप पाहिले ते त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आले आहे, अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुकाळ उगवला आहे.
हे लोकत्रय व्यापक रूपडे, पाहता देवा ही वचक पडे, यांचे सन्मुख पण जोडे, भलतयाकडूनी. हे त्रैलोक्याला व्यापणारे रूप पाहून देवांनाही दचका पडतो. वाटेल तिकडून या रूपास पाहिले असता याचा समोरपणा प्राप्त होतो. ऐसे एकची परी विचित्रे आणि भयानके, देवी ही बहुवक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा. याप्रमाणे आपले एकच स्वरूप आहे, परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला अनेक मुखे, अनेक नेत्र आणि शस्त्र धारण केलेले असे अगणित हात आहेत. अनंत चारू बाहू चरण, बहुउदर आणि नाना वर्ण, कैसे प्रतिवदनी मातले पण आवेशाचे. या विश्वरूपात अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटे आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत, व प्रत्येक मुखाच्या ठिकाणी शोभाचा मस्तपणा कसा आहे. होल काजे महाकल्पाचिया अंती, तव केले नियमे जेऊत देऊती, प्रळयाग्नीची उजिती अंबुकेली जैसी. अथवा महाप्रळयाच्या शेवटी जोर बांधलेल्या यमाने जशा काही जिकडे तिकडे प्रळयाग्नीच्या आगट्याच पेटवल्या आहेत. नातरी संहार त्रिपुरीची यंत्रे, की प्रळय भैरवांची क्षेत्रे, नाना युगांत शक्तीची पात्रे भूतकीच्या वेडविली. अथवा संहार करणाऱ्या श्री शंकराचा तोफखाना किंवा प्रळय काळाच्या भैरव देवांचे समुदाय उत्पन्न व्हावेत, अगर भूतांच्या प्राण्यांच्या नाशासाठी युगांत शक्तीची पात्रे पुढे सरसावली आहेत. तैसी जिये तियेकडे तुझी वक्त्रे, तैसी जिये तियेकडे तुझी वक्त्रे जी प्रचंडे, न समाती दरी माझी सिंहाडे, तैसे दात दिसती रागीट. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी प्रचंड तोंडे मावत नाहीत आणि दरीमध्ये जसे उग्र सिंह तसे तुझ्या मुखात दात उग्र दिसतात. जैसे काळ रात्रीचे अंधारे, उल्हासत निगती संहार खेचरे, तैसी आवदनी प्रळय रुधिरे काटलिया दाढा. प्रळय काळाच्या गडद रात्रीत नाश करणारी पिशाचे जशी उल्हासाने संचार करतात, त्याप्रमाणे प्रळय काळाच्या नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने या मुखातील दाढा भरलेल्या आहेत असे दिसते. हे असो काळे अवतीले रण, का सर्व संहारे मातले मरण, तैसे अति भिंगुळवाने पण वदनी तुझी ये. हे असो काळाने जसे काय युद्धास आमंत्रण करावे अथवा सर्वांच्या संहारकाली जसे मरण माजून राहते, त्याप्रमाणे तुझ्या मुखात अत्यंत भयानकपणे आहे. हे बापडी लोकसृष्टी, मोटकीये विपायली तिथी, आणि दुःख कालिंदीची तटी झाड होऊन ठेली. त्या बिचाऱ्या त्रैलोक्यावर जेव्हा थोडीशी नजर टाकली, तेव्हा ते दुःखरूप कालिंदीच्या यमुनेच्या किनाऱ्यावर झाड बनून राहिले असे दिसले. तुझ महामृत्यूच्या सागरी, आता हे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वातल लहरी आंदोळत असे. तू जो महामृत्यू रूप समुद्र, त्यात ही त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरूप प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांमुळे झोके खात आहे. कोणी जरी वैकुंठे, ऐसे हन मनी पहिलं अवचटे, जे तुझ लोकांचे काय वाटे, तू ध्यान सुख हे भोगी. तुला या लोकांचे काय वाटते, तू माझ्या ध्यानाचे सुख भोग म्हणजे झाले. अहो श्रीकृष्णा, असे जरी आपण आता एकाएकी रागवून बोलता, तरी जी लोकांचे किर साधारण, वाया आड सुतसे ओढण, केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती. तरी उगीच आड पडद्यासारखे खरोखर तरी तरी पण महाराज, माझ्या जीवास भीतीने कंप सुटला आहे असे मी एकदम कसे म्हणावे. म्हणून जगाचे साधारण दुःख उगीच आड पडद्यासारखे खरोखर मध्ये मध्ये गेले आहे. ज्या मज संहार रुद्र वासिपे, ज्या मज भेने मृत्यू लपे, तो मी इथे आहाळ बाहळी कापे.
ऐसे तुआ केले. ज्या मला प्रळय काळाचा रुद्र देखील भीतो, ज्या माझ्या भयाने मृत्यू लपून राहतो, असा तो मी या ठिकाणी भयाने अत्यंत कापत आहे, असे तू केले आहेस. परिनवल बाप आहे परिनवल बाप आहे महामारी, या नाम विश्वरूप जरी, हे भ्यासूरपणे हारी भयासी आणि. परंतु हे पहा, ही तर महामारीच आहे, आणि याला जर विश्वरूप म्हणावायचे तर बापा हे एक आश्चर्यच आहे. ही महामारी आपल्या विक्राळ स्वरूपाने साक्षात भयासही माघार घ्यावयास लावते. थांबूयात ताई. नभस्पृशांनी ताई थांबूयात. हा थांबूयात. छान. पसायदान घेताल? हा पसायदान पसायदान. घेऊ का? हम्म. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाली, अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी जो आदी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोक दृष्ट विजय होवावे जी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती 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 शांती. शांती. छान आहे ते. छानच ताई. फार उत्तम असं वाचन केलं ताई आपण. छान ताई. आवाज येतोय माझा का नाही येत? हो येतोय. येतोय दादा. हो हो हो. नाही, आपलं वाचन आज खूपच छान झालं. आपण महत्वाचं म्हणजे विश्वरूपातील त्या अनेक बाहूंनी युक्त असलेल्या, म्हणजे ईश्वराला अनंत का म्हणतात याचं कारण इथे आहे. म्हणजे पहा, म्हणजे ज्याच्यामध्ये अनंत रूप दिसतात, ज्याची स्तुती करताना अनेक साधू पासून अधिक संत ऋषी मुनी ज्याची स्तुती करताना थकत नाहीत. बरोबर. म्हणजे असं पहा, म्हणतात की आपण जेव्हा आध्यात्मिक प्रवास करत असतो तेव्हा आपण सुरुवातीला उपासना करतो. बरं, अनेक उपास्य देवतेंची उपासना केली जाते. शेवटी ती केशवालाच जाऊन जरी मिळते, तरी त्या उपासनेचा मूळ उद्देश हा आपल्या स्वतःची चित्ताची शुद्धी करणं किंवा मनाची शुद्धी करणं हा असतो. आणि जशी जशी मनाची शुद्धी होत जाते, म्हणजे त्याच्यातून भक्ती निर्माण होते, आणि मग जसं जसं आपल्याला पुढे ज्ञान, पुढची पायरी येते, म्हणजे ईश्वराचं स्वरूपाविषयीचं ज्ञान कळू लागतं. मग ईश्वराचं स्वरूपाचं ज्ञान समजण्यासाठीचे दोन मार्ग सांगितले. म्हणजे एक अन्वय आणि एक व्यतिरेक. म्हणजे काय? पहिलं अन्वय म्हणजे काय, तर तो ईश्वर आहे कसा याचं वर्णन करणे. बरोबर. म्हणजे तो असा आहे किंवा तो इतका अनंत स्वरूपाचा आहे, त्याला अनेक प्रकारचे देह आहेत, अनेक बाहू आहेत, अनेक नेत्र आहेत, अनेक प्रकारची शस्त्र त्यांनी धारण केलेली आहेत, अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आढळ. किंवा व्यतिरेक म्हणजे काय, की
तो कसा नाहीये. बरोबर. म्हणजे नेती नेती जसं वेद म्हणतात किंवा असा नाहीये परमेश्वर, त्याला परमेश्वर म्हणता येत नाही. म्हणजे देह म्हणजे परमेश्वर नाही, मन म्हणजे परमेश्वर नाही, बुद्धी म्हणजे परमेश्वर नाही, बरोबर, प्रकृती म्हणजे परमेश्वर नाही, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आढळतं. म्हणजे अन्वयाने आणि व्यतिरेकाने. विश्वरूप दर्शनामध्ये तेच महत्वाचं गोष्ट म्हणजे आपल्याला दिसते की त्याचं अनंत स्वरूप आपल्याला दिसायला लागतं आणि त्याच्या अनंत स्वरूपाचं आपण वर्णनही करू शकत नाही. म्हणजे मी नेहमी मला असं वाटतं, म्हणजे माझ्या मनाला, की विश्वरूप दर्शनाच्या अध्याय जेव्हा मी अभ्यासाला घेतो किंवा वाचतो किंवा त्याच्यावरती विचार करतो, तेव्हा माझी वाणी कुंठित होते. म्हणजे काय, मी बोलू शकत नाही. का मी बोलू शकत नाही? कारण त्याचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नसतात. कारण माझी जीभही चालत नाही, माझी बुद्धी चालत नाही, माझं मनही चालत नाही, माझ्याकडे शब्दच सापडत नाही. म्हणजे अचंबित होऊन अवस्थेत बसलेल्या अवस्थेसारखं होतं. बरोबर. म्हणजे कळतच नाही काय. आणि जे कळत नाही त्याचं वर्णन तरी काय करणार. बरोबर. तसं ते विश्वरूप दर्शन आहे. म्हणजे आणि त्याचं वर्णन माऊलींसारख्या सिद्धहस्त व्यक्तीनेच करायला हवं. बरोबर. तिथे आपला ठाव नाही. म्हणजे तिथे आपली बुद्धी चालणं अशक्य आहे. म्हणून ज्ञानेश्वरांचं वर्णन फक्त वाचायचं आणि समजून घ्यायचं, वाचायचं आणि समजून घ्यायचं. कारण दरवेळेला नवीन काहीतरी रूप समजतं, दरवेळेला नवीन काहीतरी दाखवतात, दरवेळेला ती नवीन गोष्ट समजून सांगतात. असं ते विश्वरूप दर्शनाचा अध्याय आहे. म्हणजे विश्वरूप दर्शनाचा अध्याय हा गीतेतील सर्व सखोल अभ्यासामधलं विश्रांतीचं स्थळ आहे, की जिथे फक्त काही डोकं चालवायचं नाही, फक्त ऐकत बसायचं. बरोबर. फक्त शांतपणे बसायचं, ऐकायचं आणि श्रवण करायचं. असं तो विश्वरूप दर्शनाचा अध्याय आहे, असं मला नेहमी वाटतं. बरं, आपल्याकडे विद्याताई किंवा अजून कोणाला काही सांगायचं असेल तर नक्कीच सांगा. हँड रेज करा ते, कोणाला काही सांगायचं विचारा. असेल, काही बोलायचं असेल हा, तर. कोणाला सांगायचं असेल, बोलायचं हम्म. असेल तर बोला. हा, हँड रेज केला की मी हे करू शकते. कोणाला बोलायचं आहे? अनुयाताई, विद्याताई. नाही दादा. नाही, कोणाचंही आलेलं नाहीये. हा, शकुंतलाताई, एक मिनिट. अनम्यूट व्हा ताई. शकुंतलाताई, अनम्यूट व्हा. हो, होत आहे. रामकृष्ण हरी. जय श्री कृष्ण सर्वांना. वाचन छान झालं ताई आजचं. आणि आजच्या ओव्यात असं सांगितलं की सर्व ओंकार स्वरूप तू आहे. उम हे सर्व तू आहेस, अष्टवसू तू आहेस. आणि शंकर, रुद्र, अश्विनी कुमार, वायू, हे सर्व सर्व तूच आहेस. आणि तुझं असं ज्ञानदृष्टीनं पाहिलं तर तू दिसत आहेस, आणि संसाराकडे पाहिलं तर तू दिसणार नाहीस. म्हणजे ज्ञानदृष्टीनंच दिसेल. अज्ञानाची दृष्टी असेल तर संसार दिसेल, संसाराचं सुख हे छान वाटेल. ज्ञानदृष्टीनं तुझ्याकडे पाहिलं तर तुझं स्वरूप छान आहे. आणि म्हणजे तुला सगळ्यांनी नमस्कार केला. हे आश्चर्यकारक इतकं रूप, अष्टवसू, अश्विनी कुमार, रुद्र, हे सर्व आश्चर्यकारक तुझ्याकडे पाहत आहेत. हे तुझं स्वरूप नवीनच आहे मला पण. आणि कवटाळा म्हणलं तर तू इतका मोठा आहेस की मी तुला आलिंगन देऊ शकत नाही. असं हे तुझं स्वरूप. तुझ्या स्वरूपाला नमस्कार असो. काय सांगितलं आणखी ते? रामकृष्ण रे, आवाज येतोय ना? हो हो, येतोय ताई, येतोय.
बोला ना, बोला. शकुंतलाताई, आवाज म्यूट झालात तुम्ही. शकुंतलाताई. बोला, कोण बोलतंय? रामकृष्ण हरी ताई. हा, बोला ताई. रामकृष्ण हरी. मी म्हणजे आता वयाने लहान आहे तुमच्यापेक्षा, मला काही एवढं म्हणजे हे नाही, पण म्हणजे थोडक्यात असं म्हणजे जसं म्हणजे एक उदाहरण, कसं मेहंदीचं पान असतं, मेहंदीच्या पानाचा रंग दिसतो आपल्याला, सगळं रूप दिसतं असं नाही का, पण त्याचा रंग म्हणजे आपण जेव्हा तो उघडून म्हणजे असं नाही का हातावर लावू, तेव्हा ते आपल्याला मेहंदी रंगती, म्हणजे रंग उतरतो. हो. तसंच त्या स्वरूपात परमेश्वर आपल्या नाही का आपल्यामध्येच आहे, तोच आपल्याला म्हणजे नाही का शोधायचा आहे. आणि त्याच्यासाठीच मला वाटतं म्हणजे असं नाही का त्याच्यासाठीच भगवंतानी की अर्जुनाला दाखवून दिलं विश्वरूप, की बाबा तुझ्यातच सगळं आहे, आणि तू तुलाच म्हणजे तुझ्यातच शोध, मी तुझ्यातच आहे. असं म्हणजे मला एवढं असं बोलता येत नाही मला असं अंतःकरण माझं असं भरून येतं, म्हणून म्हणजे असं मला थोडक्यात असं थोडं सांगायचं होतं. अगदी बरोबर आहे ताई. फार फार सुंदर उदाहरण दिलं ताई तुम्ही. हा. म्हणजे उत्कृष्ट असं उदाहरण मी याला म्हणीन की परमेश्वराच्या रंगातच रंगलं पाहिजे. म्हणजे हो, हो. परमेश्वराच्या रंगातच रंगलो तर त्याच्यापेक्षा आत बाहेर काही राहत नाही. म्हणजे म्हणजे असा तसंच भगवंत जेव्हा आपण स्वरूप आहे. समजून घेऊ, हा म्हणजे